थोडंसं इफेक्ट द्या. हॅलो हॅलो ठीक आहे. अल्पोहार झाला असेल तर सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम अजून संपलेला नाहीये, आपल्याला परत यायचं आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉ देखील काढणार आहोत, त्यामुळे कार्यक्रम तुमचा आहे. सर्वांनी अल्पोहार करून परत यायचं आहे. थोडी पिठी द्या.
हॅलो 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 सुस्वागतम 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 रत्नदेवतेला आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी मनोज राणे मित्र परिवार आयोजित निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी तिरंगी वारीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला 3 मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी स्वतः व विशाल गोविंद मसूरकर, गाव माझं मालवण मसुरे आणि मुंबईमध्ये विरारमध्ये राहतो आणि या ठिकाणी मला पक्वासात करताय ते म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत भगवंतवाद रॉकस्टार सन्माननीय अंकित शिंदे आणि तबल्यावरती माझे परम मित्र जयदीप सावंत आणि या जोडीला जे बोल लागले ते म्हणजे भजन सम्राट संतोष शिरसेकर बुवा, त्यांचे पट्ट शिष्य आणि परत सम्राट सन्माननीय गौरव पांचाळ, शिवतांडव फेल सन्माननीय गौरव पांचाळ आणि त्याला पक्वस्तात करतायत त्यांचे बंधू सन्माननीय गौरव वैभव पांचाळ आणि तबल्यावरती सन्माननीय तुलसी मेस्त्री आणि या ठिकाणी आपले डावी साईडला जे आहे ते सन्माननीय 2020 भजनामधला स्टार सन्माननीय समीर कदम बुवा आणि त्यांना पक्वासात करतायत सोशल मीडिया स्टार सन्माननीय प्रणव धुरी, त्याचप्रमाणे तबल्यावरती सन्माननीय प्रेम मेस्त्री. या 3 मुलांना या ठिकाणी तिरंगी वारी करण्याची सुसंधी या ठिकाणी मनोज राणे मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आमचे जगोबाद दिनेश पाळेकर, त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य सन्माननीय योगेश परब, त्याचप्रमाणे इकडे सन्माननीय जयदीप पाटील, या 3ही सर्विस सम्राटांचा या ठिकाणी माझ्या विठ्ठल रुवाई प्रसाद भजन मंडळाच्या वतीने स्वागत केलं. आज अनेक मान्यवर भजनी बुवा भजनी कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये आमच्या श्रीधरबुवा मंडळकर या भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गोपाळ गडवी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय संतोष सोईल बुवा यांचे कट्ट समर्थक म्हणून यांचं कीर्ती आहे सन्माननीय बाबू सावंत, त्याचप्रमाणे प्रसाद पाटकर बुवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी युट्यूबवर सन्माननीय आणि आपले गुरुबंधू सन्माननीय देते साहेब, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सूर नावा घास नावा फेम सर्वात सन्माननीय निशाताई
शिंदे टीमकर या ठिकाणी आले त्यांचे भजन विठ्ठल पॉईंट अर्थात एक भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी या बारीचं आयोजन केलेलं आहे, या बारीची सूत्र ज्यांच्या हातामध्ये होती असे सन्माननीय राणे समर्थक, कट्टर राणे समर्थक सन्माननीय विशाल राणे यांचंही माझ्या विठ्ठल कुमारी प्रसाद एक भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भजन पूर्ण होत नाही माझा सध्या असे सन्माननीय संगीतकार, लेखक आणि आपले परममित्र सन्माननीय स्वप्नील गोसावी बुवा त्यांचे माझ्या विठ्ठल कुमारी प्रसाद एक भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विजेची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवता, माझ्या जन्मदात्या माझ्या पित्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य श्री बुवा मुंडेकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, मग ब्राह्मण प्रतिपालक परस्ते माते समाज मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जमलेल्या तमाम भजन रसिक माता भगिनी यांना विनम्र अभिवादन करून या तिरंगी वारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो लिहून द्या. हॅलो 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 पेटी करून द्या. यात नाव तुझा रवलेला भजन वेडा म्हणून फेमस असणारे सन्माननीय नंदू नाईक यांचंही त्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय.
वंदितो सरस्वती पदकमला वंदितो सरस्वती पदकमला सप्तसूर सर्ग बाळवणी सप्तसूर सर्ग माळवणी हृदयी ध्यायी तुझला हृदयी ध्यानी तुझला सरस्वती छेडी दिलेला सरस्वती छेडी विनेहा सरस्वती छेडी विनेला सरस्वती छेडी विनेहा धातीर किट धा विष्णुने पखवाद वाजविला विष्णुने भगवान वाजविला राग भैरव शंभुनी आळविला भैरव शंभुने आळविला काळ चिपळ्या नारदानी वाजविल्या काळची पळ्या नारदाने वाजविल्या भुवनाच्या तालावर गणेश नाचले रिद्धी सिद्धी दोन्ही उभ्या बाजूला पेटोनी ब्रह्मदेवा हर्षित झाले कमल पुष्पी सानी विराजले ऐसे नमना करती सकळा लीन श्रीधर शरणी कमला पुंडलिका वरदे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री हॅलो 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 बरोबर उत्कृष्ट सादरीकरण आज या ठिकाणी सन्माननीय गौरव पांचळबो यांनी केलेले आहे. कारण आजची बारी ही नाक्यावरची बारी नाही. आज लता मंगेशकर स्टेज व्यासपीठ आणि या व्यासपीठेवरती कशी बारी करू बुवा या काय सांगायची गरज नाही, बरोबर ना. पण तो तुमका बराच काय काय बोललो हा.
आता सगळं मागा टेन्शन नाही, कारण हे दोघांचा पेटणार, या दोघांचा पेटणार हो नक्की. याचा इमान उडवल्याशिवाय जात नाही हा गावात. आता ते जाता आता तुमका तो घेऊन पण जाऊ शकता. किंवा बोलता बोलता मग अशी बोलले की ह्याच्याकडे माणसं बघ किती हा, म्हणजे ह्याच्याकडे पैसो किती असा. माणसाही पैशामुळे येत नाही बुवा, आपली माणुसकी असली ना, माणुसकी, हजारो माणसं आपल्या मागे येतं. नितेश राणे निलेश राणे हिने जी माणसं कमवली आहे ती पैशाने कमवलेली नाही, माणुसकीच्या जोरावरती कमवलेली आहे, बरोबर ना. खरोखरच आजच्या या बारीचं खूप छान समीकरण या ठिकाणी मनोज राणे दादा यांनी या ठिकाणी जुळून आलेलं आहे. आज परशुराम बुवा पांचाळ त्यांचे खंदे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गौरव बुवा पांचाळ आज जोडीला आहे. परशुराम बुवांचं मत्स्यगंधा भारूड का फेमस झाला, बरोबर ना. आणि आपल्या गौरव बुवांचं शिवतांडव फेमस आहे सध्या, बरोबर ना. जिने तर शिवतांडव लिवल्यान ना, कोण लिवल्यान, कोणी लिवल्यान, कोणी, अरे बापरे अभ्यास सुचवा. माझ्या माहितीनुसार रावणाने लिहिला, बरोबर ना. जिने लिवल्यान तो गरबान मेलो आणि जो गाता तो फेमस होता, बरोबर ना. बरोबर. पण आज आजच्या घडीला शिवतांडव हे कोणाकडून ऐकावं, आमचे गौरव पांचाळ एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसरीकडे 2020 तो एको म्हणजे तो राजा असता 2020 मधलो, तो कधी काय करीत ते तो भरवसून असता, असे सन्माननीय आणि माझे आवडते असे समीर कदम बुवा, जिसमें है दम वो बस समीर कदम, बरोबर ना. आज बघा युट्यूबच्या माध्यमातून पेटलेले बारे, धगावलेले बारे आपण रोज बघतो, पण आज या ठिकाणी खरोखरच काहीतरी चांगला ऐकायला भेटणारा, कारण भजन करून सुद्धा चांगला मनोरंजन करण्याचा हातखंड या दोघांचा पण असा. मी थोडेसे बारी कमी करतोय कारण संगत चांगल्याची आहे. आपण संगत कोणाची करतो बघा, त्यावरून आपलं भवितव्य ठरत असतं. डबल बारीचा पण तसाच आहे, आपण संगत कोणाची करतो यावरून त्या बारीची दशा आणि बारीची दिशा ही ठरत असतात. हो, संगत करा चोरट्याची तो चोरटो होणार, बरोबर ना. संगत करा दारुड्याची तो दारुडो होणार. संगत करा जुगाऱ्याची तो जुगारी होणार. संगत करा संत माणसाची, तुम्ही संत नाही होणार पण त्यांचे चांगले गुण आत्मसात करणार. जास्त काय बोलणार आहे का, वेळेचं बंधन आहे. मग अशी आपली समीर बुवा बोलले की बुवा तुमची 30 मिनिटं संपली, तरी पण हे बुवा सांगतात आज लय ओढ करतोय मी, काय खरं नाही. हे बुवा सांगतात की अजून माझे 10 मिनिटं बाकी आहेत. बुवा तुम्ही हे का फसवू शकतात, मागा फसवू शकतात, पण हे युट्यूब वाला का फसवू शकत नाही, बरोबर ना. किती मिनिटं झाली तुम्ही सांगणार नाही.
दोरीचं बंधन आहे या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय बघा पांडुरंग युगे 28 विठेवरती उभा आहे कोणाची वाट पाहतोय तर आपला भक्त सखा कुंडलिकाची वाट पाहतोय ऐकलेला कोण कुंडली ताई बाबाच्या गळ्यामध्ये दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन फिरणारा भक्त कुंडली परंतु बघा ज्यावेळी त्या भक्त पुंडलिकाला आई बाबाच्या सेवेचं महत्व कळालं त्यावेळी साक्षात पांडुरंग बघा त्या पुंडलिकाच्या भेटीला आला त्यावेळी त्या पुंडलिकाने काय केलं पुंडलिक पांडुरंगाच्या दिशेने वीट फिरकावली आणि म्हणाला जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विठेवरती उभा राहा बघा प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा एका जाग्यावरती उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे या भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आपल्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाहीये या ठिकाणी रूपावली घेतोय रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो झाली हो झाली